सादरीकरण केले आहे। तसेच 380हून अधिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले आहे। 521हून अधिक कवी संमेलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे। तसेच अनेक राज्यस्तरीय पुरस्कार जिंकलेले आहेत। सरांनी आजवर प्रकाशबाबा आमटे, श्रीपाल सबनीस ते पृथ्वीराज चव्हाण व इतर 23 मान्यवरांच्या जाहीर मुलाखती घेतलेल्या आहेत। आईबापाच्या कविता आणि पाण्यावर बोलू काही हे सरांचे स्वतंत्र कार्यक्रम आहेत आणि त्याच्या सादरीकरणासाठी त्यांना राज्यभरातून निमंत्रित केलं जातं। सप्टेंबर 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या सगळं उलथवून टाकलं पाहिजे या काव्यसंग्रहास महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, कोल्हापूरचा अक्षरसागर साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। एक भाकर तीन चुली या पुस्तकाच्या एका वर्षात 19 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि ती मराठीतील सर्वात बेस्ट कादंबरी ठरलेली आहे। एवढंच नाही तर देवा सर हे स्वतः राज्यभरात अनेक क्षेत्रात रचनात्मक सामाजिक कार्यात देखील सक्रिय सहभागी होत असतात। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या लिखाणाला ज्ञानपीठ मिळण्यापेक्षा त्या लिखाणाने लोकांची डोकी किती नांगरली गेली किंवा सामान्य माणसाच्या जीवनात काय बदल झाला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अशी विचार करणारे अतिथी आज आपल्याला लाभलेले आहेत। धन्यवाद सर आणि खूप शुभेच्छा।